नमस्कार, माझं नाव शीतल धर्मदीप कडबे। मी नगरपंचायत बेसा पिपळा इथे मला भारतीय जनता पार्टीने मला वॉर्ड नंबर 12ची उमेदवारी दिली आहे। मी काय तुमच्या निवडणुकीत तुमचे मुद्दे राहणार आहेत? माझा मुद्दा राहणार आहे, आमच्या इकडे प्रॉब्लेम आहे गटर लाईनचा, तर तो आमचं झाला आहे। सगळ्यात पहिला आम्ही त्यांच्यावर हे केलं आहे आणि त्याचा सर्वे पण चालू आहे आणि येत्या 1-1.5 वर्षामध्ये गटर लाईनचा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होणार आहे। आणि त्याचबरोबर आमच्या इकडे कचऱ्याचा जो प्रॉब्लेम होता तो पण आमचा सॉल्व्ह झाला आहे आणि मी त्याच्यावर जास्त फोकस करणार, स्वच्छतेवर। जे लेडीज लोकांचा सगळ्यात मेन प्रॉब्लेम असतो आरोग्य स्वच्छतेचा, आम्ही त्याच्यावर जास्त फोकस करणार आणि त्याचसोबत महिला सशक्तीकरणासाठी पण मी प्रयत्न करेन। काय बोलाल तुम्ही? मॅम उभ्या आहेत आणि तुम्ही त्यांच्या खांद्याला खांद्या लावून काम करतायत, काय या भागामध्ये समस्या आहेत ना? प्रामुख्याने कुठल्या समस्या तुम्ही अग्रक्रमाने सोडवणार? बेसा पिपळा नगरपंचायत 2025 भारतीय जनता पार्टी पक्षाने मी एक सक्रिय सदस्य असल्या नात्याने माझ्या पत्नी सौ शीतल धर्मदीप कडबे यांना प्रभाग क्रमांक 12ची उमेदवारी दिल्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या नगरपंचायतीमध्ये वार्डामध्ये ज्या सर्व समस्याचे निराकरण करीन आणि आम्ही दोघेही खांद्याला खांदा मिळून वार्डामधील नागरिकांच्या समस्या आणि सर्व प्रॉब्लेम आणि कुठलाही प्रॉब्लेम असो आमचं नियोजन निवडून आल्याबद्दल हे राहील की आम्ही वार्डाला आणि एक रविवार टप्प्याटप्प्यामध्ये महिन्यातून 4 रविवार आम्ही वार्डाला देणार आणि वार्डामध्ये रविवारी 2 तास वार्डाचे निरीक्षण करून लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सभागृहात मांडून लोकांच्या समस्या सोडवण्याचा संपूर्ण प्रयत्न करील। न्यू नागपूर म्हणून याला बघितलं जातं त्याने मोठ्या प्रमाणात नगरपंचायतला इथनं महसूल मिळतोय। नागपूरचे बहुतांश लोक इथे राहतात, इथच्या समस्या वेगळ्या आहेत, महिलांच्या काही सुरक्षेच्या संदर्भातल्या समस्या आहेत, तर काय तुम्हाला त्या जाणवल्यात का? म्हणजे काय यावर तुमचं मत आहेत का? खरंच महिला सुरक्षेचा प्रश्न आहेत का? तेवढा तर मला असं जाणवला नाही, पण तरी पण आम्ही त्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करू आणि यासाठी आम्ही सर्वात जास्त करून महिलांचा याच्यासाठी म्हणजे जसं लहान मुलींसाठी वगैरे मी शक्यतो म्हणजे कराटे क्लासेस किंवा असे वगैरे आम्ही जे नवीन हे राहतील त्याचं मी आणण्याचा प्रयत्न, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्ही ते उपक्रम राबवणार। मॅम, वस्ती म्हणलं की तिथे विरंगुळा केंद्र आलेत, बगीचे आलेत, उद्यानं आलेत आणि असं ऐकायला मिळत आहे की या भागामध्ये ज्या पीयू लँड आहेत काही भूमाफ्याने बडकवलेल्या आहेत, काय या प्रभागामध्ये तसे काही आहेत का? आणि बगीचे, उद्यानं किंवा विरंगुळा केंद्र यासाठी तुम्ही पुढाकार घेणार का? हो, ते नक्की करणार, कारण की मी पण इथेच राहते, हा प्रॉब्लेम मला पण जाणवला आहे। म्हणजे ॲटलिस्ट आमच्या इकडे पण हाच प्रॉब्लेम आहे, इथे काय म्हणतात गार्डन नाही आहेत, लहान मुलांना खेळायचा खूप प्रॉब्लेम होत आहे। तर माझा पण प्रयत्न हाच राहील की इथे गार्डनची व्यवस्था वगैरे व्हावी आणि जसं जे वयस्कर लोक आहेत त्यांच्यासाठी फिरण्यासाठी आणि त्यांना एक्सरसाइज करण्यासाठी ग्रीन जिम वगैरे याच्यावर मी जास्त भर देईन। पेरी अर्बन म्हणून हा भाग इथे ओळखला जातो आणि इथे मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचं बिल जास्त येतात, लोकांची ओरड आहे। हो, पाण्याचं बिल जे आहे ते कमी यावं यासाठी काय तुम्ही पुढाकार घेणार? हो, ते नक्कीच, कारण की मी पण या प्रॉब्लेममधून गेली आहे, तर त्यामुळे मला हे माहिती आहे आणि यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू की पाण्याचं बिल थोडं कमी यावं म्हणून, कारण की भरपूर लोकांना खूप बिल येत आहे आणि तसं इथं दिवसभर नळ राहतात आणि ते पण बावनकुळे साहेबांमुळेच इथं दिवसभर नळाची सुविधा झाली आहे। आधी खूप प्रॉब्लेम व्हायचा इथे, म्हणजे 14पर्यंत तिथे खूप प्रॉब्लेम होता, पाणी नव्हतं मिळत इकडे। त्यानंतर जेव्हा नळ लाईन आली आहे तेव्हापासून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, पण आता सध्या म्हणजे पाण्याचे बिल थोडे जास्त येतात, पण त्याच्यावर पण आम्ही काही ना काही सोक्षमोक्ष काढू। आरोग्याच्या इथे काही समस्या आहेत का? असतील तर प्रामुख्याने तुम्ही त्या दूर करण्याचा प्रयत्न करणार का? हां, आरोग्याच्या बाबतीत म्हटलं तर इथे कसं खाली प्लॉट्स खूप आहेत, तर त्यामुळे तिथे गंदगी भरपूर होतात। तर आम्ही सर्वात पहिले जर मी निवडून आली तर मी याच्यावर हा मार्ग काढणे की ॲटलिस्ट ज्यांचे प्लॉट्स आहेत त्यांनी तरी तो प्लॉट स्वच्छ ठेवावा। त्यांनी एकदा येऊन भरण भरणे किंवा आपले झाडं जे वाढत आहेत त्याचं कटाई करणं वगैरे याच्यावर थोडंसं फोकस करावं, नाही तर आम्ही त्याच्यावर काही ना काही त्यांच्यावर दंड राहील
असं म्हणजे आम्ही- दंड ठोकणार दंड तुम्ही. ठोकण्याचं आम्ही हे करू. आता तुम्ही काय मतदारांना आव्हान करणार? तुम्ही काय आव्हान करणार या निवडणुकीच्या संदर्भामध्ये? प्रभागातील मतदारांना मी इतकंच सांगू इच्छितो की 2014च्या आधी 2004च्या आधी इथे कुठलाही विकास नव्हता. इथला विकास बेसा बेलतोडी ही तहानलेली बेसा बेलतोडी होती. माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे महाराष्ट्राचे महसूल मंत्री, नागपूरचे पालकमंत्री यांनी सतत तेव्हाही ते आमदार पदावर होते. 2004 नंतर जो विकास झाला आहे इथे तो भाजपतर्फे झाला आहे. संपूर्ण विकास हा भाजपचा आहे. इथे जायला रोड नव्हते, इथे पाण्याची सुविधा नव्हती. इथे आता पाण्याचा प्रश्न म्हटल्यावर सर इतकी मोठी योजना माननीय बावनकुळे साहेबांनी इथे आणली आणि बेसा बेलतूरची तहानली होती. तो प्रश्न त्यांनी सोडून दिला. राहिला प्रश्न आता बिलाचा प्रश्न. हा प्रॉब्लेम आहे, जनतेचा प्रॉब्लेम आहे की बिल जास्त येतात. शहरामध्ये ते बिल कमी असतं. तर इथे प्रॉब्लेम असा की ही जी योजना आहे ही जीवन प्राधिकरणकडे आहे आणि आधी याला ग्रामपंचायत स्वरूप होतं. आता नगरपंचायत स्वरूपात ही बेसा पिपळा नगरपंचायत स्वरूप झालं आहे. तेव्हा आम्ही त्याला MGPला नगरपंचायतमध्ये मर्ज केल्यानंतर ते बिल नक्की कमी होतील मी आश्वासन देतो. मॅम इथे घर टॅक्सेशनचा प्रॉब्लेम आहे. मध्यंतरी या संदर्भामध्ये या भागातील नागरिकांची ओरड होती की प्रति स्क्वेअर फूट जो दर असायला पाहिजे तो जास्त आहे, तो कमी असायला पाहिजे. काय यावरती तुमचं मत आहे? त्याविषयी तर असं म्हणण्यात येईल की त्याविषयी सध्या मला नॉलेज नाही. तुम्ही या संदर्भात माहिती घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. माहिती घेऊन तुम्हाला नक्की याच्यामध्ये हे करा. काय तुम्हाला असं काही जाणवलं का हा मुद्दा प्रकर्षाने येते? टॅक्सेशनचा प्रॉब्लेम म्हटलं कसं आहे, नगरपंचायत झाल्यामुळे इथे टॅक्सेस प्रति वर्गफूट दर जास्त आहे अशा पद्धतीचं बोललं. जे RL प्रक्रिया आहे, RL काढण्यात जे प्रति वर्ग जे फूट आधी जे होते 120 रुपये ते 120 रुपयावरून आज बावनकुळे साहेबांनी ते 50 रुपये वाढले. पुन्हा नगरपंचायतमध्ये बॉडी बसल्यानंतर आमचे अध्यक्ष संपूर्ण भाजपचे उमेदवार 17 प्लस आमचे अध्यक्ष किती बदलले निवडून आल्यानंतर आम्ही सर्व सभागृहात हा प्रयत्न करू पुन्हा ते दर कमी झाले पाहिजे आणि लोकांना ते सुविधा मिळाल्या पाहिजे. मॅम तुम्ही मतदारांना काय आव्हान करणार? मी मतदारांना एवढंच सांगणार, मी नवीन चेहरा आहे यावेळेस, पण माझ्याजवळ अनुभव नसला तरी पण माझ्यामध्ये जिद्द आहे काही चांगलं करून दाखवण्याची. आणि मी जर नगरसेवक झाली तर मी माझा वार्डाचा विकास करेन, एवढंच मी सांगू इच्छिते. चांगलं बोलता.